The bird is flapping its wings. The bird is flapping its wings. पक्षी त्याचे पंख फडफडवत आहे. पक्षी त्याचे पंख फडफडवत आहे. इथे आपण ITS. It's raining outside. It's raining outside. इथे IT''S. बाहेर पाऊस पडत आहे. The dog is playing with its tail. The dog is playing with its tail. कुत्रा त्याच्या शेपटी बरोबर खेळत आहे. इथे ITS. It's my notebook. It's my notebook. ही माझी वही आहे. इथे IT''S. कसं ओळखाल? ITS कधी म्हणायचं आणि IT''S कधी असणार आहे? इट्स ITS हे फक्त प्रोनाउन सर्वनाम आहे. आपल्या वरच्या उदाहरणांमध्ये द बर्ड इज फ्लॅपिंग इट्स विंग्स. पक्षी त्याचे पंख फडफडवत आहे. त्या पक्षाचे पंख त्याचे प्रोनाउन सर्वनाम. द डॉग इज प्लेइंग विथ इट्स टेल. इथे पण कुत्रा त्याच्या शेपटीशी खेळतोय. कुत्र्याची शेपटी प्रोनाउन सर्वनाम म्हणून आपण इट्स ITS घेतला. आणि दुसऱ्या दोन वाक्यांमध्ये आपण इट्स रेनिंग आउटसाइड तिथे फुल फॉर्म त्याचा इट इज रेनिंग आउटसाइड. इट्स माय नोटबुक. इट इज माय नोटबुक म्हणजे ही माझी नोटबुक आहे. बाहेर पाऊस पडत आहे. तिथे इट हे कर्त्याच्या जागी येतं आणि इज हे क्रियापद असतं. हा त्याचा असतो फुल फॉर्म. शॉर्ट मध्ये बोलताना आपण इट्स म्हणतो. सोपी ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी जेव्हा इट इज असं सेपरेट करून बोलल्यावरही ते वाक्य बरोबर वाटतंय तेव्हा तिथे इट इज म्हणजे इट इज असल्यामुळे इट्स IT''S असतो. आणि जेव्हा तिथे आपण इट इज अशी फोड करून वाक्य बोललं तर चुकीचं वाटेल तेव्हा तो ITS असतो विदाउट ''S.